कनक, सर्वात आधी तुझं खूप खूप अभिनंदन. तू ज्युनियरचं मिस इंडिया खिताब जिंकलेला आहे. मला एक सांग की मॉडेलिंग म्हणजे नेमकं बघितलं जाते, वेगळ्या दृष्टीने बघितलं जाते. आपण टिमकी या वस्तीतून येतो, तंग गली आहे तिथे. अशात कसा हा तुझा प्रवास सुरू झाला आणि कशी सुरुवात केली तू या क्षेत्रात? तर सगळ्यात आधी तर मी म्हणजे माझ्या मम्मीच्यामुळे मी स्टार्ट केलं होतं. म्हणजे माझ्या मम्मीची इच्छा होती की मी मॉडेलिंग करू आणि फर्स्ट टाईम मी फर्स्ट स्टँडर्डमध्ये होती तेव्हा मी हे सगळं स्टार्ट केलं. आणि मम्मी मला रेडी वगैरे करायची, म्हणजे फॅन्सी ड्रेस वगैरे व्हायचे स्कूलमध्ये. तर तिथनं मला अपॉर्च्युनिटी भेटली की मी माझी जर्नी स्टार्ट करू. आणि मग त्यानंतर मी पहिल्यांदा मिस ब्युटिफुलचा जो टायटल आहे तो विन केला. आणि तसं तसं मग मी हे जर्नी स्टार्ट करत गेली आणि आज मी आता ज्युनियर मिस इंडिया आहे. मिस इंडिया ज्युनियरचा हा ताज तुझ्या डोक्यावर आहे. यासाठी कुठे ऑडिशन्स नागपूरला झाली होती आणि कशी तयारी तू केली होती नेमकं? हे ऑडिशन्स नागपूरला झाले, त्रिमूर्तीनगरला झाले, एक हॉल आहे तिथे. पण मी ऑनलाईन दिले ऑडिशन आणि तिथे आम्हाला वॉक, इंट्रो आणि आपलं फोटोज वगैरे ते मागत होते. आणि इफ मी ऑफलाईन पण दिलं असतं तर तिथे पण काही क्वेश्चन आन्सर झाले असते, वॉक झाला आणि इंट्रोडक्शनच झाला असता. तयारी नेमकी कशी केली होती तू यासाठी? कारण की रॅम्प वॉक म्हटलं किंवा कुठलं मिस इंडियाचं प्लॅटफॉर्म म्हटलं तर खूप ग्रँड असते ते. अशा पद्धतीने तयारी कशी केली होती आणि यामध्ये सहभाग कोणाचा लागला, नेमकं सपोर्ट कोणाचा मिळाला? सपोर्ट मला मम्मी पप्पा दोघांचा पण होता. मी स्वतःनी 7 वर्ष झालेत मी स्वतःनी करत आहे आणि हा 8वा वर्ष जे मी के मॉडेलिंग अकॅडमी याचा अंडर आहे. आणि ते माझी खूप छान प्रॅक्टिस घेते. मला मम्मी नेहमी तिथे क्लासेसला घेऊन जाते, पप्पा घेऊन जाते आणि ते मला खूप जास्त सपोर्ट करते. राजस्थानमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली. नेमके किती पार्टिसिपेंट तिथे आलेले होते आणि महाराष्ट्रातून किती पार्टिसिपेंट होते? आणि थोडीशी हिचक होती का तुला या गोष्टीची? कारण की ज्यावेळेस तू रॅम्प वॉक केलं, तू आता बोलता बोलता म्हणाली की थोडी भीती वाटत होती. ती भीती सांग नेमका, पण कॉन्फिडन्स कुठून बिल्ड केला? ऑल ओव्हर बघितलं गेलं ज्युनियर मिस इंडियामध्ये तर 175+ असे पार्टिसिपेंट्स तिथे होते. पण माझ्या कॅटेगरी 11 to 12 ह्या याच्यात फक्त 30 पार्टिसिपेंट्स होते. आणि त्या 30 पार्टिसिपेंट्समधून पण मी आली आहे. आणि महाराष्ट्रामधून बघितलं गेलं तर ऑल ओव्हर 10 ते 15 मुली अशा महाराष्ट्रामधून होत्या. आणि बघितलं गेलं कॉन्फिडन्सचं ते मी कसं बिल्ड केलं, तर मला खूप जास्त मोटिवेट करत होते माझे मम्मी पप्पा. त्यामुळे हा कॉन्फिडन्स आला. स्टेजवरती मला थोडी भीती वाटत होती की कसं होईल, काय होईल, कारण की हा शो लाईव्ह गेला होता. आणि इफ थोडं पण चुकलं तर ते छान नाही वाटत. तर म्हणून हे मला थोडं नर्वसनेस होतं. पण तरी माझ्या मम्मी पप्पांनी मला खूप जास्त मोटिवेट केलं की नाही, असं नाही आहे, तू खूप जास्त प्रॅक्टिस केली आणि तू करू शकते. बस एवढंच. महाराष्ट्रीयन वेशभूषेत तू आपला इंट्रोडक्शन दिला आणि तो बी कॉन्फिडेंटली तू दिले आहे. त्यानंतर तुला ज्यावेळेस तुझ्या नावाची घोषणा झाली त्यावेळेस काय प्रसंग होता, आम्हाला सांगशील? ते तर असं झालं होतं की म्हणजे मला स्वतःवरती विश्वास नाही होत होता की खरंच माझं नाव आहे का की काहीतरी चुकी झाली. पण जेव्हा त्यांनी माझं पूर्ण नाव घेतलं कनक भगतकर, तेव्हा असं खरंच मला वाटलं की हो मीच आहे. आणि इतकं आनंद झाला मला की मी असं सांगू नाही शकत ते शब्दांमध्ये. इतकं जास्त मला वाटत होतं की मी आहे आणि खरंच मी इतकी मेहनत केली की मी आज ज्युनियर मिस इंडिया बनली. कडक तुझे रोल मॉडेल कोण आहेत? जर बघितलं गेलं तर मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स, सुष्मिता सेन, ऐश्वर्या रायला बघून या क्षेत्रात तू समोर वाढणार आहेस ना? नाही, नाही. माझी रोल मॉडेल माझी मम्मी आहे आणि माझे पप्पा आहे. यासोबतच तुला काय करायचं आहे करिअरमध्ये? करिअरमध्ये मला इफ स्टडीजमध्ये बघितलं गेलं तर मला बाय प्रोफेशन कार्डिओलॉजिस्ट बनायचं आहे आणि मी त्याच्यासाठी आता खूप जास्त प्रिपरेशन करत आहे. शेवटचा प्रश्न, जर कोणाला मॉडेलिंग करायची आहे तर काय हवं त्याच्यामध्ये, नेमकं कसं त्यांनी प्रयत्न करावा, काय सजेशन करशील त्या 12 वर्षाच्या? मी फक्त इतकंच सजेस्ट करीन, तुमचे लुक्स, हाईट, वेट काहीच मॅटर नाही करत. इवन तुमचा कलर पण मॅटर नाही करत. बस तुमचं कॉन्फिडन्स आणि तुमची स्पीकिंग स्किल्स एवढंच मॅटर करते. थँक्यू.
परिचय. माझं नाव वसंता भगतकर आहे. वसंतजी, कसं वाटतंय मुलीचाही प्रगती बघून तुम्हाला? खूप छान वाटत आहे. जर्नी जशी लहानपणापासून आहे, तिचं कॉन्फिडन्स आणि तिच्या मेहनतीचे जे आहे करायचं विचार, ते बघून आम्हाला खूप आनंद होते आणि त्याच याच्यात आम्ही पाठिंबा देऊन तिला समोर करण्याचा प्रयत्न करतो. या फील्डमध्ये तिला तुमचं सपोर्ट आहे, फॅमिलीचं? हो, यामध्ये माझं सपोर्ट आहे, तिच्या मम्मीचा सपोर्ट आहे, मला माझ्या भावांचा सपोर्ट आहे, पूर्ण फॅमिलीचा सपोर्ट या सगळ्यात मेन रोल आहे. म्हणजे आम्ही सगळेच सपोर्ट करतो तिला. आज तुमच्या विधानसभा क्षेत्रातील मिस ज्युनियर कणक झालेली आहे, काय शुभेच्छा द्याल आणि कसं बघता येणार? फारच म्हणजे फार आश्चर्याविषयी उचित बोलणं नाही, पण ज्या वस्तीत ती राहते त्या वस्तीतनं तिथपर्यंत जाणं हा मोठा प्रवास आहे, खडचड प्रवास आहे. त्यामुळे तिच्या पालकांना तर मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो, त्यांचं धन्यवाद देतो, आभार, साष्टांग नमस्कार घालण्यासारखं काम आहे. कारण या क्षेत्रात मुलीला पाठवणं, तितक्या समोर नेणं ही कमालीची कठीण गोष्ट आहे. त्यामुळे मी त्या पालकांचं आणि तिच्या संघर्षाला मी सलाम करतो की तिने जे केलं, कणकने जे केलं त्या संघर्षाला सलाम आहे. आणि तिच्यापासून अनेकांनी ज्यांना या क्षेत्रात योग्य पद्धतीने जायचं आहे, योग्य रस्ता निवडून त्यांनी तिचा प्रवास निश्चित आपल्या डोळ्यासमोर ठेवावा आणि त्या क्षेत्रात त्यांनी समोर जावं. महिलांकरता सर्व क्षेत्र ओपन आहे. माननीय नरेंद्र मोदींचं धन्यवाद दिलं पाहिजे की आता भारतातली तरुण मुलगी फायटर पायलटसुद्धा होऊ शकते, तिला कमिशन मिळू शकतं. हे फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींसारख्या द्रष्टा पंतप्रधानाच्या दृष्टीने झाला आहे. आता सर्व क्षेत्र तरुण मुलींना ओपन झाले आहेत, त्यामुळे त्याचा फायदा घ्यावा. त्यातला एका क्षेत्राचा तिने घेतला, त्याबद्दल मी तिचा आभारी आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या वस्तीच्या नागरिकांचा पण मी धन्यवाद देतो. तिला मिस इंडिया व्हायचं आहे आणि डॉक्टरही बनायचं आहे, अशी तिची पुढची वाटचाल आहे. निश्चित तिची पुढची वाटचाल करता आम्ही शुभेच्छा देऊ. काय जी मदत लागेल तन मन धनाने सगळी करू. ड्रायव्हर नाही म्हणायचा, गाडी तिच्या हातात दे. चला, कॉंग्रॅच्युलेशन.